अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या ज्या धक्कादायक गोष्टी आहेत त्या समोर येऊ लागलेल्या आहेत. त्यांनी मग कोणाला फोन केला होता ते सुद्धा समोर आलेलं आहे. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपण ते पाहणारच आहोत की त्यांनी नक्की संवाद काय साधला होता ते सुद्धा आता समोर आलेलं आहे. विमानतळावर वाहनांच्या ताफ्यासह थांबलेल्या अजित पवार यांच्या 2 अंगरक्षकांशी अपघातापूर्वी काही क्षण आधीच अजित पवार यांचा शेवटचा फोनवरून संवाद झाला होता. परंतु त्यापूर्वीसुद्धा त्यांचा फोन हा त्यांच्या पत्नीशी झाला होता आणि त्याचं जे संभाषण आहे, त्याचं जे व्हिडिओ, त्याचं जे कॉल रेकॉर्डिंग आहे किंवा त्यांचा जो फोन आहे त्याबद्दलची माहिती आता समोर आलेली आहे. परंतु मग अजित पवार यांचा फोन झाला होता, विमान आता लँडिंग होणार आहे, तुम्ही आलात का, असा सवाल अजित पवार यांनी अंगरक्षकांना केला होता. परंतु त्यापूर्वीसुद्धा त्यांनी घाईघाईत एक फोन केला होता. आता तो फोन कोणाला केला होता आणि त्याबद्दलची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. दरम्यान त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. अजित पवार यांच्यासह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता की विमानाचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे. विमानाबद्दलच्या सुद्धा काही गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. ते जे विमान होतं त्या विमानाचे अपघात यापूर्वी बऱ्याचदा झालेले आहेत. त्या विमानाची अशी खासियत आहे की सर्वात जास्त अपघात ते विमान म्हणजे त्या विमानाचे झालेले आहेत, असे सुद्धा अनेक तज्ज्ञांचं मत येत आहे. बोईंग कॅटेगरीतले ते विमान आहे, त्या विमानाचे अपघात यापूर्वी झालेले आहेत, हे सुद्धा समोर आलेलं आहे. आता प्रश्न पडतो की मग त्यावेळेस मग अजित पवार यांनी कोणाला फोन केला होता, म्हणजे त्यांच्या पत्नीला फोन केला होता हे सिद्ध झालेलं आहे. पण नक्की काय बोलणं झालं होतं हे सुद्धा समोर आलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेल. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित विमानाचा अपघात अचानक झाला असून या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि आपत्कालीन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात आला असून आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की जो काही ब्लॅक बॉक्स आहे तो सुद्धा आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला माहिती लवकरच मिळणार आहे. परंतु त्यावेळेस मग अजित पवार यांनी कोणाला फोन केला होता तर ते आपण पुढे पाहूयात. तर मग अजित पवार पोलिसांकडून विमान अपघाताचे तांत्रिक कारण, हवामानाची स्थिती तसेच उड्डाणाशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात होता. विशेष म्हणजे जेव्हा हा अपघात झाला, अक्षरशः जेव्हा अग्निशमन दल तिथे आले तेव्हा त्या मशिनीतलं पाणी संपलं होतं असं सुद्धा तेथील जे काही वाचवायला मंडळी आली होती, जे काही व्यक्ती तिथे आले होते, अक्षरशः मग त्या मशिनीमधलं पाणीसुद्धा संपलं होतं. तसे त्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा आले होते. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अक्षरशः जेव्हा ते विमान कोसळलं तेव्हा त्याचा चक्काचूर झाला आणि त्यामध्ये सर्वजणांचा मृत्यू झाला. दिल्ली स्थित कंपनी VR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लेअरजेट 45 हे विमान बारामतीतील धावपट्टीवर उतरवण्याच्या प्रयत्नात कोसळले आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. मग या बाबी ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप समोर आल्या, म्हणजे जे धक्कादायक घटना आहेत, त्या धक्कादायक माहिती आहे ती सुद्धा समोर आली. म्हणजे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग, अजित पवार यांनी त्यावेळेस कोणाला कॉल केला होता ते सुद्धा आता समोर आलेलं आहे आणि ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. या अपघाताबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार बारामतीतील धावपट्टीवर विमान उतरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून धावपट्टी दिसत नसल्याचे सुद्धा सांगितले होते. दुसऱ्यांदा विमान उतरवण्याच्या प्रयत्नात अल्प दृश्यात्मकतेमुळे अडथळा आला. त्यानंतर काही वेळानंतर वैमानिकाने पुन्हा एकदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. धावपट्टी दिसत असल्याचे वैमानिकांकडून सांगण्यात आल्यानंतर हवाई वाहतूक यंत्रण कक्षाकडून विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र त्यानंतर काही वेळातच विमान कोसळल्याची बातमी मिळाली. परंतु असं असलं तरी त्यानंतर जे काही आहे ते दृश्य जे आहे ते खूपच भयानक होतं.
आणि त्यानंतर मग आता अक्षरशः अशा काही धक्कादायक घटना येत आहेत की अजित पवार यांचे जे विमानचालक होते, जे पायलट होते, त्यांच्याबद्दलचा सुद्धा अक्षरशः त्यांच्याबाबतसुद्धा अतिशय धक्कादायक त्यांच्याबद्दलची माहिती येत आहे की त्यांनी मद्यपान बऱ्याच वेळा या अगोदरपूर्वी केलं होतं, ते सापडले होते. अशा विविध ज्या घटना आहेत त्या आता म्हणजे त्या सूत्रांकडून ज्या काही धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत ते सांगितलं जात आहे. आता प्रश्न इथं येतो की अजित पवार यांनी मग आपल्या पत्नीला फोन केला होता आणि त्यामध्ये काय सांगितलं होतं ते तुम्ही आता पहा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी निधन झालं. एका विमान अपघातात त्यांच्यासह एकूण 5 जणांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांवर बारामतीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक बारामतीत पोहोचले होते. संपूर्ण शहरात शोककुल वातावरणात आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार हे पार पडलेले आहेत. आता त्या कॉल संदर्भात बघा, एकीकडे अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संबंधित अनेक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. विमानात बसण्याआधी अजित पवारांचं पत्नी सुनेत्रा पवारांशी फोनवरून बोलणं झालं होतं. सकाळी नाश्ता करत असताना अजित पवारांनी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी खासदार असलेल्या आपल्या पत्नीला खास सल्ला देखील दिला होता. आता तो काय खास सल्ला होता ते पहा. आणि ते खूप घाईघाईत होते. ज्यावेळी फोनवर बोलणं झालं होतं त्यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे PA आणि सुरक्षा कर्मचारी होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं याबाबत खुलासा त्यांनी स्वतः केलेला आहे. खरं तर बुधवारी बारामतीत अजित पवारांच्या 4 सभांचं आयोजन केलं होतं. त्यामुळे ते सकाळी लवकर उठून बारामतीला रवाना होणार होते. बारामतीला निघण्यापूर्वी अजित पवारांनी आपल्या देवगिरी बंगल्यावर नाश्ता केला होता. नाश्ता करत असताना त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्रावर चर्चा झाली. राष्ट्रपतींचं जे अभिभाषण आहे मग ते भाषण नीट ऐक, असं लक्ष देऊन ऐक, असं अजित पवार यांनी आपल्या पत्नी यांना सल्ला दिला होता. त्यांनी दिला होता. अजित पवारांनी खासदार असलेल्या आपल्या सुनेत्रा पवार ज्या पत्नी आहेत त्यांना सल्ला दिला होता. नाश्ता झाल्यानंतर अजित पवार सकाळी 7:10 देवगिरी बंगल्यावरून मुंबई विमानतळाकडे गेले. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी PA देखील होते. पण विमानतळावर गेल्यानंतर हे सर्वजण रिटर्न आले. अजित पवार आपले सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना घेऊन स्पेशल चार्टर विमानाने बारामतीला आले. पण लँडिंग दरम्यान झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे लँडिंग जवळ येताच अक्षरशः 90 डिग्रीमध्ये ते विमान मोडलं गेलं आणि रनवेपासून थोड्याच अंतरावर जिथे चार्टेबल म्हणजे आहे तिथे ते विमान कोसळलं. तर अशा प्रकारे ती धक्कादायक माहिती समोर आली होती. आपल्या पत्नीशी शेवटचं बोलणं कशावरून झालं होतं हे आता तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.